नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कटला फिश करी. अगदी वेगळी रेसिपी आहे, तर नक्की करून बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. माशांची ग्रेव्ही बघा किती परफेक्ट आली आहे आणि चव तर अप्रतिम झाली आहे. आता आपण सुरुवात करूया रेसिपीला. सुरुवातीला मी आता वाटण करून घेते. यासाठी मी मिक्सरमध्ये एक कांदा घेतलाय रफली कापलेला. 4 ते 5 मी लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धा इंच आलं, 4 ते 5 मी लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि एक टोमॅटो. टोमॅटोसुद्धा आपण कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर घेतली मी. कोथिंबीरच्या इथे मी काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. पाणी घालून अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मासे स्वच्छ धुतलेले आहेत. त्यात मी हळद, मीठ घातलं आहे. हळद आणि मीठ सगळीकडे माशांना अगदी हाताने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. आणि मॅरिनेशन आपण आता 10 ते 15 मिनटं मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे मी. मॅरिनेशनमुळे अगदी मीठ मुरतं आणि आपल्या माशांची चव अधिक वाढते. कढईत मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल सगळीकडे स्प्रेड करून अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मी. आता मी मासे त्यात सोडते. मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी 2 सेकंद नंतर उलटी पलटी करून घ्यायचे आहेत. मासे फ्राय झालेले आहे. ह्या एक स्टेपमुळे आपल्या भाजीची चव अधिक वाढते. आता एका प्लेटमध्ये मी मासे काढून घेते. त्याच कढईत मी थोडं तेल अजून घालते आणि जे वाटण केलं आपण वाटणसुद्धा घालूया आणि वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण आपलं सगळं सामान अगदी कच्चं मी घातलेलं आहे वाटणामध्ये, तर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे इथे. आता मी लाल मिरची पावडर, मसाला, हळद, धणे पावडर, मसाला अगदी आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. इथे मी चवीनुसार मीठ घातलंय. मीठ अगदी माशांना सुद्धा आपण घातलेलं आहे, तर अंदाजाने मीठ घाला. मसाला परतून घेऊया. आता मी इथे चिकन मसाला घातलाय 1/2 टेबलस्पून. मसाला सुद्धा आपण परतून घेऊया. आता मी थोडंसं पाणी घालते. पाणी घालून आपल्याला मसाला आता शिजवून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आता मी इथे हा मसाला परतून घेते. बघा मसाला आपला एकजीव झालेला आहे. त्यात आता गरजेनुसार पाणी घालूया. पाणीला उकळी आलेली आहे. अगदी उकळी आल्यानंतर मीडियम गॅस करून घ्यायचा आहे. आता मी त्यात मासे सोडते. सगळे मासे मी सोडले आहेत उकळीमध्ये आणि मासे शिजायला फारसा वेळ लागत नाही. अगदी 5 ते 7 मिनटात मासे शिजवून होतात. आता मीडियम गॅसवर 5 मिनटानंतर मासे शिजलेले आहेत. आता कमी गॅस करते मी. कमी गॅसवर अगदी 5 मिनटं मी भाजी शिजवून घेणार आहे. बघा मासे आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत आणि ग्रेव्ही अगदी थिक आलेली आहे. आता वरून कोथिंबीर घालते आणि भाजीला तरीसुद्धा खूप मस्त आलेली आहे. परफेक्ट अगदी आपली भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. बघा मी आता एका प्लेटमध्ये सर्वसुद्धा करून दाखवली आहे. अगदी परफेक्ट आपली ग्रेव्ही आलेली आहे. तर नक्की करून बघा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा आणि माझ्या रेसिपी कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बघा किती भारी आपली करी झालेली आहे. एक वेळा या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.